तर बिहार निवडणुकीच्या निकालावर देखील पवारांनी भाष्य केलंय। सरकारने दिलेल्या 10,000 रुपयाच्या योजनेचा निवडणुकीत परिणाम झाला असं पवारांनी म्हटलेलं आहे। या दरम्यान पैसे वाटून निवडणुका होत असतील तर आयोगाने विचार करावा असंही पवारांनी सल्ला दिलेला आहे। सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी पैसे वाटणं हे चिंताजनक असल्याचंही पवारांनी म्हटलंय। पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का याचा विचार राजकारण्यांनी केला पाहिजे। निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे। निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यात कोणाची जुळत असायचं कारण नाही, पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही। तर आता सवय राज्यात 50% मतदार या महिलांचे त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे। याचा विचार इलेक्शन कमिशनने केला। जो जीता वही सिकंदर, हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत। आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? बरं, तुम्ही महाराष्ट्रात त्या ठिकाणी बोललात की तुम्ही 1,500 देणार तर तुम्ही 2,100 देणार। जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लाडक्या बहिणींचा आम्ही 1,500चे देण्याचं ठरलं तेव्हा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात 2,100 बोललात। हे कुठलं आलं तत्व, हा कुठला आला संस्कार? त्याच्यामुळे मला वाटतं सोयीची भूमिका विरोधी पक्ष घेत आहे। पण माझं पुन्हा नम्र आवाहन आहे की पवारसाहेबांसारख्या एका मोठ्या नेत्यानं तरी अशा प्रकारचं बोलणं संयुक्तिक नाही। विरोधी पक्षानं रडीचा डाव न खेळता आत्मपरीक्षण करून कष्ट घेऊन कामाला लागावं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतलेली आणि दोघांमध्ये जवळपास 30 मिनिटं वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती कळते। पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याबाबत देखील या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। बिहार निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशाबाबत देखील अजित पवारांनी शहांचं अभिनंदन केलं आणि आगामी काळात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कॅबिनेट मंत्रिपद देण्याची अजित पवार यांनी मागणी केल्याची माहिती सध्या समोर आली आहे। पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन वगैरे करण्याचं काही पंतप्रधानांची भेट आत्ताच आम्ही पंतप्रधानांचा डॉक्टर शर्मा साहेबांचे आपले इथले लोकप्रिय खासदार त्यांच्या घरी आम्ही बसलो होतो आणि तिथं पंतप्रधानांची सभा पूर्णपणे ऐकली। पंतप्रधानांचा वेळ खूप महत्त्वाचा असतो, परंतु मी अमित शहा साहेबांची वेळ मागितलेली आहे। याच करता मी जाता जाता त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देऊन पुढे जाणार। मी तर जाणार आहे। अमित शहानी बोलवलंच असेल त्यांना 100% काय काय नाही विचारायला, आणि अमित शहाकडे सगळे अपडेट असतील। अजित पवारांनी काही जरी सांगितलं तरी अमित शहा साहेबांकडे सगळे अपडेट असतील, ते त्यांनी त्यांच्या समोर ठेवले असतील। होईल काय व्हायचं पुढच्या काळात। दिल्लीतून पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतो। हे वाचवत नसतात, हे योग्य वेळ काढत असतात। हे कसे यांचे हे सगळे बगल बच्चे। आता उद्या समजा आता अजित पवारच्या 40 जागा आहे, उद्या म्हणतील 20च घ्या, 10च घ्या, 5च घ्या, आवाज नका करू, नाही तर आतमध्ये टाकू। हे असे प्रकार करतात भारतीय जनता पार्टी। अजित पवार यांनी अमित शहांची भेट घेतली आहे, पवार प्रकरणात काही चर्चा होऊ शकते? मला वाटत नाही। मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली। आधी 70,000चा होता, आता कितीचा आहे?
किती 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 तुम्हाला माहिती आहे. आता ते रजिस्टरला दोष द्यायला लागलेत की रजिस्टर कसं केला. अरे मुलाला पण कधीतरी दोष द्या. आणि मला सरकारला सांगणं आहे की काय चाललंय हे तुमच्या घरच्या जमिनी नाही आहेत, त्या तुम्ही लोकांना वाटत चाललायत. नाही, मला याची कल्पना नाही त्यांची भेट कशा संदर्भात होती. खरं म्हणजे अमित भाईंचं अभिनंदन करायला बिहारच्या विजयाकरता गेलेत असं मी चॅनलच्या माध्यमातून अजितदादांची स्टेटमेंट किंवा मीडियातनं ऐकलं. मी तर पुण्यात आहे बाबा, गेले 3 दिवस मला काहीच माहित नाही. मी पुण्यात आहे. हे बघा अजितदादा हे आमच्या महायुतीतले प्रमुख नेते आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते ज्या वेळेला दिल्लीचा, बघा काल ते राम सुतारांना आपला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला दिल्लीला गेले होते आणि मग ते गेल्यानंतर महायुतीचे नेते म्हणून जर अमित भाईंना भेटत असतील तर त्याच्यामध्ये कुठला विषय असण्याची गरज नाही. बातमी इचलकरंजीमधून आहे. इचलकरंजीमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हसन मुश्रीफ यांनी स्वबळाचा आता नारा दिलेला आहे. सन्मानांना जागा नाही मिळाल्या तर स्वबळाचा लढा असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलेलं आहे. स्वबळावर लढून संघर्ष करा असं आवाहन देखील मुश्रीफांनी केलं आहे. आणि मी आमच्या नेतृत्वाला सांगू इच्छितो की मित्र पक्षांच्यावर चर्चा करा. आपल्याला चांगला सन्मानजनक जर वाटा दिला तर बरं, नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या मागे ठामपणाने आणि हिमालयासारखं उभं राहील असा विश्वास या मेळाव्याच्या निमित्ताने मी तुम्हाला